नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 27 जणांचा मृत्यू झाला असून 10 पर्यटक जखमी झालेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी बैरसन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केलाय। या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखलही करण्यात आलं। या घटनेत पुण्यातील 2 कुटुंबीयही सापडली आहेत। याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की हल्ला झालेल्या कुटुंबातील लोकांशी आम्ही संपर्कात आहोत। दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो। हा हल्ला देशावरचा हल्ला आहे। एकाही दहशतवाद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडणार नाहीत। लवकरच इतर अपडेटही समोर येतील असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे शेतीबरोबरच अनेक क्षेत्रावरही महत्त्वाचं आहे। या तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारमधील लोकांना भेटावं लागतं। शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अनेक वर्ष काम करत आहोत। या कामामध्ये सरकारचा सहभाग असणंही गरजेचं आहे। शेवटी या कामात सरकारही आलं पाहिजे। सरकारचं सहकार्य असण्यासाठी प्रतिनिधींशी बोलणं त्यांच्यात काही चुकीचं नाही असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांच्या भेटीचं कारण राजकीय नसल्याचं स्पष्ट केलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांनी देखील एकत्र यावं असं म्हटलं जात आहे। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाष्य करत म्हटलंय की कोण कशासाठी एकत्र येत आहे त्याबाबत आम्हाला काही घेणं देणं नाही। राज्याची संस्कृती अशी आहे की एकत्र भेटलं म्हणजे वैचारिक परिवर्तन झालं असं होत नाही। परस्पर विरोधी माणसं देखील एकमेकांना भेटत असतात, पण स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी एकत्र आलं तर चांगलीच गोष्ट असून त्याचं स्वागतच केलं पाहिजे असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरलाय। दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा तसेच परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जण दगावले असून त्यामध्ये पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे। तसेच डोंबिवलीमधील 3 आणि नवी मुंबईतील 1 पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत, तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवटे या दोघांचाही मृत्यू झालाय। पुणे शहरातील आजूबाजूच्या ठिकाणचे म्हणजे शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे 65 प्रवासी हे श्रीनगर येथे अडकलेत। पुण्यातील हडपसरीतील आदित्य खटाटे यांनी व्हिडिओ शेअर करत शासनाला आम्हाला लवकरात लवकर सुखरूप परत आणावं अशी विनंती केली आहे। पुणे, शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे रहिवासी हे एकूण 65 लोक श्रीनगर येथे हॉटेल माउंटन मध्ये स्थित आहेत। हे लोक पर्यटक मंगळवारी पहलगामवरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचलेत। आम्हाला श्रीनगर येथून सुखरूप आपल्या जिल्ह्यात म्हणजे पुणे येथे पोहोचवावं अशी विनंती या पर्यटकांकडून प्रशासनास करण्यात आली आहे। पुणे महापालिका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विठ्ठलवाडी ते सिंहगड रोडवरील फन टाइम थिएटर पर्यंतचा 2.12 किलोमीटर लांबीचा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्याची अपेक्षा आहे। मार्च अखेरीस उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी रस्त्यावरील दिवे आणि सूचना फलक बसवण्याचं काम अद्यापही सुरू आहे। कल्याणी नगरमधील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली होती। आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं दोघांचाही वैद्यकीय परवाना निलंबित केलाय। सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे। यामध्ये अनेक गावांच्या अनेक रूढी परंपरा यात्रा जत्रांच्या निमित्तानं पाहायला मिळतात। अशीच परंपरा बारामती तालुक्यातल्या करावागज येथे पाहायला मिळाली आहे। करावागज येथील श्री भैरवनाथ देवस्थान यात्रेनिमित्त 12 बैलगाड्या ओढण्याची परंपरा आहे। 12 बैलगाड्या एकमेकांना बांधून येथील मानकरी ओढतात। या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थितीही लावली होती। सासवड येथील स्टेशनच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। स्वतःसाठी अवैध व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी कारवाईचे आदेशही दिलेत। लीलायत अली, युनुस मुजावर व गणेश विलास पोटे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। राज्यभरात उन्हाचा भडका उडाला असताना आगीच्या घटनेतही मोठी वाढ होताना दिसते। अशातच पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। जवळपास 7 ते 8 सिलेंडरचा देखील या आगीत स्फोट झाला असून नागरिकांच्या रोज वापरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।